नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा एक्झाम्पल ऑन अ सिंगल परचेस स्क्रॅप विंच. बघा हा एक टाइप आपल्याकडे. याच्यातला जो वेलॉसिटी रेशो आहे, वेलॉसिटीचा रेशोचा फॉर्म्युला आहे 2 * n अपॉन स्मॉल d इंटू n1 अपॉन n2. n म्हणजे लेंथ ऑफ हँडल तुम्हाला दिलेला आहे, n1 आणि n2 हे नंबर ऑफ टीथ आहे स्पर्चे आणि पिनियनचे. तर पुढे लक्षात घ्या, तसंच तुम्हाला इथं व्हील आणि पिनियन स्पर्च तुम्हाला डायमीटर तुम्हाला दिला असेल, त्याचा कॅपिटल डी स्मॉल डी आपल्याकडे, आणि इथे n1 आणि n2 हे नंबर ऑफ टीथ तुम्हाला दिलेले आहेत स्पर्चे आणि पिनियनचे. आता लक्षात ठेवा, जसं गिवन डाटा असेल त्यानुसार तुम्ही हा किंवा हा फॉर्म्युला तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर बघा, अ सिंगल परचेस स्क्रॅप विंच हॅज द फॉलोइंग डिटेल. लेंथ ऑफ हँडल 40 सेंटीमीटर आहे. बघा गिवन मध्ये, बघा गिवन आपल्याला काय काय दिलंय. लेंथ ऑफ हँडल 40 सेंटीमीटर आहे. डायमीटर ऑफ लोड ड्रम, बघा स्मॉल डी, लोड ड्रमचा डायमीटर आहे 20 सेंटीमीटर आहे. नंबर ऑफ टीथ आपल्याला दिलाय तो 16 आहे. पिनियन म्हणजे त्याला आपण घेऊ n1. पिनियन आणि पिनियन स्पर्ला n1 घ्या आणि पिनियनला n2 घेऊन टाका. लक्षात घ्या, इथे आपल्याला बघायला गेलं तर स्पर जो आहे त्याला आपण n1 कन्सिडर करू, म्हणजे तो 80 आहे, आणि जो पिनियनचा आहे तो n2, त्याला आपण इथे 16. त्यानंतर बघा वेलॉसिटी रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यानंतर एफर्ट आपल्याला लागणार आहे आणि लोड तुम्हाला त्यांनी दिलेला असेल आणि इफिशियन्सी सुद्धा तुम्हाला तिथे दिलेली. लक्षात घ्या अजून काय काय बघा. वेलॉसिटी रेशो फाइंड आउट करायची आहे, एफर्ट रिक्वायर्ड टू रेस पी फाइंड आउट करायचा आहे, लोड तुम्हाला दिलाय W 2 किलो न्यूटन म्हणजे 2000 न्यूटन विथ द इफिशियन्सी सुद्धा आपल्याला दिली त्यांनी 75%. बघा अशा पद्धतीने एवढं आपल्याकडे गिवन आहे. त्यानंतर बघा वेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला, वेलॉसिटी रेशो इज इक्वल टू 2l अपॉन स्मॉल d इंटू n1 अपॉन n2. बघा 2 इंटू l 40 सेंटीमीटर डिवाइड बाय स्मॉल d 20 इंटू n1 80 आणि n2 16. बघा तो वेलॉसिटी रेशो आपण इथे फाइंड आउट करून घेऊ. 2 इंटू 40 डिवाइड बाय 20 इंटू 80 अपॉन 16 म्हणजे वेलॉसिटी रेशो आपल्याकडे आहे 20. आलं लक्षात. तर पुढे बघा इफिशियन्सी फॉर्म्युला आहे ma अपॉन vr इंटू 100 म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस अपॉन वेलॉसिटी रेशो इंटू 100. बघा मेकॅनिकल ऍडव्हांटेजेसचा फॉर्म्युला लोड अपॉन एफर्ट, खाली बघा वेलॉसिटी रेशो इंटू 100. बघा गिवन मध्ये इफिशियन्सी दिलेली 75, लोड सुद्धा आपल्याकडे गिवन आहे. बघा लोड 2000 न्यूटन डिवाइड बाय एफर्ट, वेलॉसिटी रेशो, बघा वेलॉसिटी रेशो 20 इंटू 100. आता इथे बघा आपण स्टेप बाय स्टेप करूया. आता हे जे डिवाइडच आहे, डिवाइडचे मल्टिपलला पाठवू. 75 इंटू 20 इज इक्वल टू 2000 अपॉन p इंटू 100. आता इथे बघा 75 इंटू 20, बघा हा झाला 1500. परत हा डिवाइडला आहे, इथे मल्टिपलला घ्या, इज इक्वल टू 2000 इंटू 100 म्हणजे p इज इक्वल टू 2000 इंटू 100 डिवाइड बाय 1500. तर बघा आपला एफर्ट फाइंड आउट होईल 2000 इंटू 100 डिवाइड बाय 1500. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे एफर्ट आहे 133.33 न्यूटन. बघा म्हणजे या सम मध्ये तुम्हाला वेलॉसिटी रेशो आणि एफर्ट तुम्हाला फाइंड आउट करायला लावलेला होता. बघा हे सम जे आहे ते आपल्याकडे 4 मार्कासाठी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, तोच टाइप आहे. एक्झाम्पल ऑन सिंगल परचेस स्क्रॅप विंच. याच्यामध्ये बघा अ सिंगल परचेस स्क्रॅप विंच हॅज द फॉलोइंग डिटेल्स. नंबर ऑफ टीथ ऑन अ स्पर, बघा गिवन मध्ये, बघा गिवन काय काय आहे. नंबर ऑफ टीथ दिले तुम्हाला स्परचे,
त्याला कॅपिटल N1 कन्सिडर करा 125. त्यानंतर बघा नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन N2 तो आहे आपल्याकडे 25. डायमीटर ऑफ एफर्ट व्हील म्हणजे कॅपिटल डी तो आहे 40 सेंटीमीटर. डायमीटर ऑफ लोड ड्रम स्मॉल डी 16 सेंटीमीटर. पुढे बघा लोड ऑफ 250 न्यूटन इज लिफ्टेड. लोड तुम्हाला दिलाय W 250 न्यूटन. पुढे बघा एफर्ट P 32 न्यूटन. फाइंड द इफिशियन्सी ऑफ मशीन. बघा तुम्हाला काय काढायची इफिशियन्सी बघायची. आता बघा N1 N2 कॅपिटल डी स्मॉल डी त्याच्यामुळे आपण सेकंड फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे व्हेलॉसिटी रेशोचा. बघा व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी इनटू N1 अपॉन N2. चला व्हॅल्यू पुट अप करा. कॅपिटल डी 40 डिवाइड बाय स्मॉल डी 16 इनटू N1 125 अपॉन N2 25. बघा व्हेलॉसिटी रेशो 40 अपॉन 16 इनटू 125 डिवाइड बाय 25. बघा व्हेलॉसिटी रेशो आहे 12.5. आपल्याला फाइंड आउट करायची इफिशियन्सी. इफिशियन्सी साठी आपल्याला मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस आणि व्हेलॉसिटी रेशो लागणार आहे. ठीक आहे व्हेलॉसिटी रेशो आपण फाइंड आउट केलेला आहे. मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस बघा मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस इज इक्वल टू लोड पर युनिट एफर्ट. बघा लोड 250 अपॉन एफर्ट 32. बघा इथे 250 अपॉन 32 7.8125. बघा अशा पद्धतीने मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस आपण फाइंड आउट केला. नंतर बघा इफिशियन्सी मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस अपॉन व्हेलॉसिटी रेशो इनटू 100. व्हॅल्यू पुट अप करा 7.8125 डिवाइड बाय व्हेलॉसिटी रेशो 12.5 इनटू 100. बघा इफिशियन्सी 7.8125 divided by 12.5 into 100. इफिशियन्सी आपल्याकडे 62.5%. बघा अशा पद्धतीने हा टाइप जो आपला आहे इथे संपलेला आहे. अशा पद्धतीने आपण काय केली फक्त इफिशियन्सी फाइंड आउट केली.